श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, स्वामी चरित्र सारामृताचा आजचा आपला 5वा दिवस, वार सोमवार. आजचे अध्याय घ्यायचे आहेत आपल्याला 13 ते 15 पर्यंत. तर चला आपण पाठाला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले. 12 अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती, परी झाले व्यर्थची. स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी, तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सानिध्य गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु. बाळाप्पा म्हणी समजला, सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तेथे. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलवणं करी सर्वांचा अपमान, परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले. ते पासूनी बाळाप्पासी त्रास देत अहर्दिशी गाराने सांगता समर्थासी. बाई ते शब्द ताडिती. अक्कलकोटीसी समर्थ प्रथमता ज्याच्या घरी येत, तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ, राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येतात त्वरित, सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली, तो आहे चोळाप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी सत्वर, म्हणे द्यावा जे चंद्रहार राणीसाहेब मागती. चोळाप्पा बोले, तयासी हार नाही आम्हापासी, बाळाप्पा ठेवितो तयांसी, तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकूनी उत्तर गंगूलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार, परी चोळाप्पासी त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकूनी बोलणे जमादार पुसे. चोळाप्पा कारणे जबाब दिदल्या चोळाप्पाने, बाळाप्पा देती तरी घेईजे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन नृपमंदिरी येऊनी वर्तमान सर्व सांगे. चोळाप्पाची ऐकुनी कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणतसे. असो एके अवसरी काय झाली नवल परी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी, तयांची करुणी या जोळी समर्थ करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून, न लागता एक क्षण 100 गणती झाली. झोळी चोळाप्पाने देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्तात असावे, पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परिणा आले मानसी श्री चरण अंतरले, चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवून दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकूनी बाळाप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणांशी म्हणती जावे येथुनी, आज्ञा समर्थांशी घेऊनी म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले. तेव्हा एके सेवेकरास बोलले काय समर्थ, बाळाप्पा दर्शनास येत त्यास आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला तया लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊनी सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळाप्पासी. आनंद झाला बाईसी, गर्व भरे ती कोणासी. मानिनाशी झाली सुंदराबाईसी करावे दूर. समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणीस भिवूनी तैसेने केले तयांनी. समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीच्या अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केले असे नृपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून. बाळाप्पा बोलले तयांसी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण. एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पानी चाकरी एक तपसरासरी केली उत्तम प्रकारे. समर्था ते प्रिय झाली. दृढ निश्चय आणि भक्ती, तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेने येतो मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची. उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावे जे नमस्कारिती, त्यावरी होती कृपाळू. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा भक्त परिसोत 13 अध्याय गोड हा. इति श्री स्वामी चरित सारामृते 13 अध्याय. श्री स्वामी चरण अर्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.
श्री स्वामी समर्थ अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना, दीनबंधू जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करोनी प्रातःकर्मे आटपोनी, मग बैसावे आसनी, भक्ती धरुनी स्वामी चरणी पूजनी करावे विधियुक्त, एकाग्र करुनी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी, धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे, नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे, सद्भावे करून धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा, मग करावी प्रार्थना. जय जयाजी अघरणा परात्परा कविल सज्ञा ब्रह्मानंदा येतीवर्या, जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडीशा वेदवंद्या जगद्गुरु, सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया, भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी, तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तूच वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै, तू विष्णू आणि शंकर तू तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी, करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये, जंगम आणि स्थिर तूच व्यापले समग्र, तुझ लागी आदिम ठागर कोठे नसे पाहता, असो निया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेसा, वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातही नावरे, विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती, सहस्त्रमुखे निश्चिती शिनला ख्याती वर्णिता, दृढ ठेवीला चरणी माथा, रक्षावी मजसी समर्था, कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पाहावे, आता इतुकी प्रार्थना आना विजी आपुल्या मना, कृपा समुद्री या मीना आश्रय देई जे सदैव, पाप ताप आणि दैन्य सर्व जाओ निर्सोन, इहलोकी सौख्य देवोन परलोक साधन करवावे, दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर, तन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला ते, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना न बाधतो तुझ्या कृपे, किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञातिमी निर्सोन ज्ञानार्क हृदय प्रकटोपे, शांती मनी सदा वसो वृत्ता अभिमान नसो, सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी, बहु दुःखे निर्सो तुझ्या भजने चित्त वसो, वृत्ता विषयाची नसो वासना या मनाते, सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंत, व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगीने यावी असत्यता सत्य विजय सर्वदा, आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन, इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था, असो निया संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी, ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषणी तत्वता वर प्रसाद देतील, गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे, स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजय, प्रसंगी मानस पूजा करिता तीही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती हे नेमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै, आम्ही आहो स्वामी भक्त मिळून लोकात, जयांसी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयांची, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकतो भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोड हा, श्री अस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अध्याय 15वा. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जरता चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची, सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभवन, जे नर करीते नामस्मरण ते मुक्त याच देही, मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी, शीतोष्णाची भीती नसेची ज्याची या चित्ती, सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ, परमेश्वर रूप येती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जण हसती तया ते, त्यावेळी मंगळवेड्यात बसापा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत दिन स्थिती तयांची, तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ दिगंबर येती राज, कंटकशय्या करोन तिये वर केले शयन, ऐसे नवल देखोन लोटांगण घाली तसे, अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्ष करुनी दासाकडे पहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून स्तविता झाला बहुत प्रकारे, पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोष लेयती, वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे, बसापाचे श्रीचरणी मन जडले ते पासूनी, राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदे, मग बसापाची कांता ऐकून या ऐशी वार्ता, करीतसे आकांता म्हणे घर बुडाले, बसापा येता ग्रहासी दुष्टोत्तर बोले तयासी, म्हणे सोडिले संसारासी वेळ काय लागले, परी बसापाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जणापवादान भीत नसे चाड कोणाची, एके दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोर तम दाटले, चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी, दोन प्रहर होता रजनी, समर्थ उठोनी चालले, पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती, परी बसापाचे चित्ती
न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची, तो समर्थ केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ तेज अग्निसमान, पादस्पर्श सर्पा झाला, बसापा भानावरी आला, अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे, वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय, पाहून या ऐशापरी भयभीत झाला अंतरी, तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले, भिऊ नको या समयी, जितके पाहिजे तितके घेई, न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले, ऐसे बोलता समर्थ, बसापा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी, गुंडाळोनी सर्पात्वरित, सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले, तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले, बसापा सहित बैसले समर्थ एका देऊळी, तेथे आपुले अंगवस्त्र, बसापा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्पगुप्त झाला, ऐसे नवल देखोनी, चकित झाला अंतःकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती, त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावेत वा सत्वर, सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोशिजे, असो तो बसापा भक्त, संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे, इति श्री स्वामी चरित सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा भाविक परिसोत, पंचदशोध्याय गोडहा, श्री स्वामी चरणार्पणमस्तु, श्री अस्तु, शुभम भवतु, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.